60+ देते गाडी ॲव्हरेज. म्हणजे गाडी घेतल्यापासून मला 60+ ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे गाडीचा. तो खूप म्हणजे निगेटिव्ह पॉईंट आहे त्याचा. बाकी परत काही दिवसानंतर सेम वॉल वाजायला लागले. म्हणजे जसं तुम्ही घाटात वगैरे ड्राईव्ह करायला तर वॉलचा खूप आवाज यायला लागला. ओके. मग तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. आणि आपल्यासोबत आहे गाडी, तुम्ही बघू शकता TVS कंपनीची रेडर ही गाडी आपल्यासोबत आहे 125cc ची. आणि त्याचा आज आपण घेणार आहोत ओनरशिप रिव्ह्यू. त्यांचे ओनर म्हणजे संदीप भाई, जे आपले रूममेटच होते बाय द वे. म्हणजे आम्ही इकडं वाकडमध्ये राहायचो. आता सध्या आम्ही नाही राहत. त्यांनी आम्ही सगळ्यांनी फ्लॅट सोडला आणि कोण कुठं असं चेंज झालोय. आणि नंतर आता त्यांचे मग मी ओनरशिप रिव्ह्यू बनवायचा होता, मग त्या निमित्ताने आम्ही इथं भेटलोय. बाकी आता एक छोटासा इंट्रो द्या तुम्ही. माझं नाव संदीप गायकवाड. प्रोफेशनली मी एक ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आणि एका जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये क्लेम्स मॅनेजर म्हणून जॉबला आहे. ओके. सो नाईस. ठीक आहे. मग तुम्ही ही जी गाडी आपली TVS रेडर ही कधी घेतली होती, जरा सांगू शकता आपल्याला? ही 2024 मध्ये घेतली होती, जानेवारीमध्ये. हां 24. ओके. आणि मग तो एक अंदाजे 2.5 वर्ष झाले गाडीला, बरोबर का? बरोबर. आणि मग तुम्ही हीच का गाडी घेतली सांगा आम्हाला, म्हणजे त्याच्या मागे स्टोरी काय होती? वाय TVS रेडर? असं काही नाही, पण जनरली मी 125 बघत होतो आणि त्या सेगमेंटमध्ये 2 गाड्या मी बघितल्या होत्या. एक एक्स्ट्रीम 125 आणि ही TVS रायडर. दोन्ही गाड्यांमध्ये बघितलं तर लुक्सच्या बाबतीत ही गाडी चांगली वाटली, त्याच्यामुळे पहिला मी चॉईस केली ही TVS रायडर. असा विषय. ठीक आहे. म्हणजे लुक्स आणि अजून कोणती होतं ह्याच्या मागे? लुक्सच, म्हणजे दोघांमधला हे बेटर वाटलं तुम्हाला? हो, हे आवडली म्हणून? लुक्स आवडली म्हणून ही घेतली. ओके, ठीक आहे. आणि मग आपल्या TVS रेडरला ॲव्हरेज किती देते गाडी? तुम्ही थोडासा अंदाज देऊ शकता आपल्या व्ह्यूअर्सला? ॲव्हरेज 60+ देते गाडी ॲव्हरेज. म्हणजे गाडी घेतल्यापासून मला 60+ देते. आता 2.5 वर्ष झालं तर मला 60 तर देते गाडी. अजून 60चा ॲव्हरेज पडतोय गाडीला. ओके. 60चा ॲव्हरेज एक म्हणजे आपल्या बाईकसाठी खूप चांगलं आहे आजकाल असं वाटतं, कारण की पेट्रोलची किंमत तुम्हाला माहितीच आहे किती झाली. त्यामुळे 60चा ॲव्हरेज मित्रांनो TVS रेडर देते, असं संदीप भाईचा ओनरशिप रिव्ह्यू आहे. आणि ठीक आहे, मग बाकी पुढे जाऊया. गाडीचा परफॉर्मन्स बद्दल सांगा मला. गाडीची परफॉर्मन्स कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे त्याचा टॉर्क म्हणा किंवा त्याचा कम्फर्ट म्हणा, कसं आहे? गाडीच्या परफॉर्मन्स बाबतीत एकदम सॅटिस्फाईड आहे मी. गाडीचा परफॉर्मन्स एकदम ओके आहे. आणि टॉर्क स्पीड जर तुम्ही म्हणाल तर हायवेला गाडी एकदम परफेक्टली 100+ इझिली जाऊ शकते. बाकी जर कुशनिंग इफेक्ट म्हटला, सस्पेन्शन तर एकदम मस्त आहे, स्मूथ आहे. स्मूथ आहे. फक्त त्याचा निगेटिव्ह पॉईंट एकच आहे गाडीचा, की तुम्ही 2 व्यक्ती जर ट्रॅव्हल करत असाल तर स्पीड ब्रेकरला गाडी घासते खाली. ओके. तेवढं ग्राउंड क्लिअरन्स सीन आहे. ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे गाडीचा. खूप म्हणजे निगेटिव्ह पॉईंट आहे. तो निगेटिव्ह पॉईंट आहे. ओके. सो मित्रांनो, तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला एक निगेटिव्ह पॉईंट सापडलेला आहे गाडीचा, तो म्हणजे त्याचा ग्राउंड क्लिअरन्सचा सीन. म्हणजे जर डबल सीट बसलो, डबल सीट, ट्रिपल सीटला तर घासतीच म्हणा, दुसरी कुठली पण गाडी घासती, पण डबल सीटला डबल स्टँड जे आहे ते घासते खाली स्पीड. ओके. सो गाडी थोडक्यात खाली घासते डबल सीट बसलो, स्पीड ब्रेकरवरून गेलो तर, आहे का? सो संदीप भाई, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आपण. आपल्याला अजून सांगा की गाडीचं टॉप स्पीड किती नेलं तुम्ही आतापर्यंत गाडीचं? गाडीचं टॉप स्पीड मी 110 पर्यंत गेलो. 110 पण गेलं? 110 पर्यंत इझिली गेली गाडी. पण गेली. त्याच्या पुढे मी काय ट्राय नाही केला. म्हणजे हे काय टॉप स्पीड असं नाही म्हणता येणार, कारण मी तर 110च्या पुढे नाही नेली, मी थांबवली त्याच्या. तुम्ही 110 पर्यंत नेली म्हणजे ही गाडी? बरोबर, नेली, इझिली गेली गाडी. कंपनीनं तुम्हाला काय आठवतंय का की कंपनीनं किती दिलंय टॉप स्पीड या गाडीला? असं काय? कंपनीने 120 दिले मे बी. ओके. ठीक आहे, काय विषय नाही, आठवत नसेल, पण तुम्ही 110 नेले हे आठवते आपल्याला. ठीक आहे, मला ते आठवतं. 110ला इझिली गाडी जाऊ शकते, इझिली गाडी जाते. काय व्हायब्रेशन वगैरे काय? व्हायब्रेशन अजिबात जाणवत. ओके. आपण ऑडियन्सला गाडीचा जो साऊंड आहे आपल्या ह्याचा एक्झॉस्ट साऊंड, म्हणजे आपलं सायलेन्सरचा साऊंड, तो कसा एकदा ऐकूया. चालू करून दाखवा गाडी. सो संदीप भाई, मला एक प्रश्न आता एक पडलाय की तुम्ही जेव्हा स्टँड काढला तर मग ते सेन्सर आहे का त्याला, की स्टँड काढल्याशिवाय गाडी चालू होत नाही, असं काय आहे का? हो, जर गिअर मध्ये गाडी असेल आणि स्टँड लावलेला असेल तर गाडी चालू नाही होत. ओके. सो तो सेन्सर दिलाय आपल्या रेडरला पण, की बाबा स्टँड जर असेल तर गाडी सुरू होणार नाही. सेफ्टीसाठीच आहे. बरोबर. हा, तो मग खूप चांगला पॅरामीटर आहे. आपण कधी कधी गडबडीत राहून जाते, स्टँड राहतं, तसं होत नाही या बाबतीत. गाडी चालूच होत नाही. ओके. सो मस्त आहे हा पॉईंट.
मस्त आहे बरं का गाडीचा फीचर. मित्रांनो तुम्हाला आम्ही जो एक्झॉस्ट साऊंड आहे म्हणजे सायलेन्सरचा आवाज आहे आता तुम्हाला ऐकवलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि तुम्हाला एक अंदाज आलाच असेल. बाकी संदीप भाई तुम्हाला कसा वाटतो सायलेन्सरचा आवाज, म्हणजे तुम्हाला आवडतो का तो? हो, सायलेन्सरचा आवाज साऊंडिंग मी सुरुवातीला गाडी घेतल्यापासून याचा खूप छान आहे. आता तो एक प्लस पॉईंट आहे, एक प्लस पॉईंट आहे. कारण ज्यावेळी तुम्ही हायवेला हाय स्पीडला गाडी चालवता त्यावेळी याचा जो साऊंड आहे ना तो म्हणजे इतका सॅटिस्फाईड आहे ना, आपल्याला जाणवते की आपण चॉईस जी आहे ती आपली एकदम परफेक्ट आहे. ओके, खूप मस्त साऊंड येतो हायवेला हाय स्पीडला. मला पण बरं का टीव्हीएस रेडर म्हणजे अपाचेचं तर आहेच, पण रेडरला पण त्यांनी जे फायरिंग आहे ते चांगलं दिलंय असं वाटतं मला पण. बाकी ठीक आहे, पुढे जाऊया. आपल्या गाडीचं रनिंग किती झाले दाखवत आहे का ओडोमीटर मध्ये? 33,000 आहे का? 33,000 झाले. 33,849 किलोमीटर झालेलं आहे मित्रांनो वाटतं टीव्हीएस रेडरचं संदीप भाऊच्या. आणि प्लेस आपण विचारूया की सर्व्हिस बद्दल थोडीशी आयडिया, म्हणजे गाडीची सर्व्हिस जेव्हा तुम्ही करता तेव्हा अंदाजे किती कॉस्टिंग येतं सर्व्हिसचं मंथली किंवा जे 3 महिन्यात एकदा असतं तेव्हा थोडीशी आयडिया द्या आम्हाला. जनरली सर्व्हिसचं कॉस्ट 1,000 रुपयेपर्यंत जातं. म्हणजे सर्व्हिस स्टेशनला तुम्ही जर करत असाल तर कंपल्सरी आपल्याला टीव्हीएसनं रिकमेंड केलेलं ऑइल टाकावं लागतं सिंथेटिक. त्याच्यामुळे त्याची कॉस्ट जाते, ऑइलची कॉस्ट जाते 800 रुपये. बाकी त्यांचे कन्झ्युमेबल वगैरे हे सगळ्या गोष्टी पकडून 1,000 प्लस त्याचं बिल होतं. म्हणजे प्रत्येक सर्व्हिसला 1,000 तर बिल होतच होतं. 1,000 ते बिल होतच. ओके, सो मग ते ठीकठाक आहे, म्हणजे जवळ मॅनेजेबल आहे मला वाटतं. ठीक आहे, म्हणजे मॅनेजेबल आहे, एवढं काय असतं ते कॉस्टली नाही. पण तेवढं तुम्ही एकदा सर्व्हिस केला सर्व्हिस स्टेशनला की तुम्हाला नेक्स्ट सर्व्हिस पर्यंत गाडी अजिबात प्रॉब्लेम देत नाही. आणि ते माझं रिकमेंडेशन हेच राहील की तुम्ही प्रॉपर डीलरशिपलाच सर्व्हिस करा. कारण याची जी सर्व्हिस आहे बाहेर करून चालत नाही, त्याला सेन्सर्स वगैरे आहेत. त्याच्यामुळे ते बाहेर करून तुम्ही त्याला ते परफॉर्मन्स देत नाही गाडी. मी ट्राय पण केलेला बाहेर, मी सुद्धा एकदा सर्व्हिस केली होती, पण त्याचं काय तसं सॅटिस्फॅक्शन नाही आलं. ओके, हो. अरे हो संदीप भाई, मी पण ऍक्च्युली बाहेर केलं, पण मला पण जाणवलं की बाबा एवढं काय फरक, म्हणजे जो टीव्हीएसच्या शोरूम मधनं फील येतो सर्व्हिस नंतर तो नॉर्मल सर्व्हिस सेंटर मधून भेटत नाही लोकल मध्ये. डेफिनेटली कॉस्टच्या बाबतीत जर विचार केला तर लोकलला आणि सर्व्हिस स्टेशनला असं जास्त काही फरक पडत नाही. पण परफॉर्मन्सच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल तर परफॉर्मन्स मध्ये खूप फरक पडतो. ओके, सर्व्हिस स्टेशनला सर्व्हिस जर तुम्ही केला तर परफॉर्मन्स एकदम न्यू सारखी गाडी होती. आपल्या फ्रंट लुक मध्ये जो हेडलाईट आहे ती हेडलाईट जरा चालू करून दाखवता का, कशी आहे आपली, काय विषय, चालू केलं कशी असते ही? आता हे DRL लाईट आहे का? हो, ही DRL लाईट आहे. आणि जेव्हा आपली हेडलाईट चालू करतो तेव्हा लाईट चालू करतो तर मेन हेडलाईट चालू होते. ओके, त्याच्यामध्ये हे आपले नॉर्मल हा लो बीम आहे ना, ही लो बीम आहे. आणि हाय बीम कशी? ही हाय बीम आहे. ओके, म्हणजे हाय बीम साठी सेपरेट खाली दिले आपल्याला आणि लो बीमच्या दोन साईडला. बरोबर, ठीक आहे. आणि लाईट इफेक्ट असा खूप म्हणजे 4 व्हीलर सारखा होतं. म्हणजे तुम्ही कुठे जरी गेलात तर याचा लाईट काही कमी नाही होत, म्हणजे कमी नाही, म्हणजे सफिशियंट आहे खूप. म्हणजे लाईक 4 व्हीलर सारखा तुम्हाला पूर्ण रोड व्ह्यू दिसतो आणि तुम्ही इझिली ट्रॅव्हल करू शकता. एक्स्ट्रा फिटमेंटची लाईटची अजिबात गरज नाही, कारण कंपनीने इतका चांगला लाईट याला दिला, पूर्ण रोड आपल्याला क्लिअरली विजिबल आहे. मित्रांनो, तुम्हाला एक अंदाज आलाच असेल हेडलाईट कशी आहे गाडीची. त्या दिवशी तुम्ही म्हणत होता की यामध्ये काहीतरी टेक्निकल इश्यूज आहेत गाडीमध्ये, जे नंतर वॉरंटीमध्ये क्लिअर झाले, त्याबद्दल थोडेसे अंदाज द्या आम्हाला. येस, मला जे पहिला ह्याच्यामध्ये जी निघाली होती 2024 जे मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये सुरुवातीच्या मॉडेलमध्ये वॉल सेटिंगचा इश्यू होत होता. म्हणजे काही दिवसानंतर गाडी घेतल्यानंतर थोड्या दिवसानंतर मला वॉलचा आवाज यायला लागला. मग मला वाटलं की वॉल सेटिंगचा इश्यू असेल. मी सर्व्हिस स्टेशनला जेव्हा गेलो त्यांनी एकदा मला वॉल सेटिंग करून दिलं, त्यानंतर आवाज परत ओके यायला लागला. परत काही दिवसानंतर सेम वॉल वाजायला लागले. म्हणजे जसं तुम्ही घाटात वगैरे ड्राईव्ह करायला तर वॉलचा खूप आवाज यायला लागला. ओके, मग त्याच्यानंतर मी परत ज्यावेळी सर्व्हिस स्टेशनला गेलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की ह्या मॉडेलमध्ये, म्हणजे जे सुरुवातीचे मॉडेल होते त्याच्यामध्ये तो इश्यू होता आणि तो वॉरंटीमध्ये त्यांनी काहीतरी एक नवीन TSB काढली त्यांची, तर त्याच्यामध्ये त्यांनी रॉकर बदलून देत होते वॉरंटीमध्ये. तसं मग मी दिली सर्व्हिस स्टेशनला आणि त्यांनी मला ते रॉकर बदलून दिली वॉरंटीमध्ये. त्याच्यानंतर काही मला प्रॉब्लेम नाही आला त्याच्यासाठी. त्यानंतर मग ओके आहे गाडी. अच्छा, तो मग इश्यू रिझॉल्व्ह झाला तेव्हा? तो इश्यू माझ्या गाडीत तर रिझॉल्व्ह झाला, पण मी विचारलं त्यांना की हा इश्यूच आहे का, तर त्यांनी सांगितलं की हा इश्यू होता. त्यांच्या पण तो लक्षात आला आणि त्यांनी तो नवीन मॉडेल जे आले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो अपडेट केला त्यांनी. असं का? आपल्या डिस्प्ले मध्ये काय काय गोष्टी दिल्यात ते एकदा सांगू शकता का आपल्याला? म्हणजे आता ओडोमीटर तर आपण बघितलं, याच्यामध्ये मला टाइम पण दिसतोय. टाइम दिसतो, ट्रिप आहे, परत डिस्टन्स टू एमटी आहे, ते एक चांगली गोष्ट आहे. डिस्टन्स टू एमटी काय असतं? डिस्टन्स टू एमटी म्हणजे आपण आता किती किलोमीटर गाडी जाऊ शकते, रेंज म्हणजे
ही रेंज आहे. ॲव्हरेज दाखवतो याच्यामध्ये. ॲव्हरेज बी दाखवतोय म्हणजे 40 ॲव्हरेज आता लास्ट दिलाय आपल्या गाडीला. आता हे दाखवते म्हणजे जनरली तुमचं ते ॲव्हरेज दाखवते. आता तुम्ही रफ रोडला जर गेला तर ते तसं त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करत असते. हा म्हणजे डिपेंड वर खाली होत राहतो तो. वर खाली होत असतो. आता आपण किती किलोमीटर ट्रिप आहे त्यानंतर रेंज दाखवते. रेंज काय आता रेंज म्हणजे हीच ते डिस्टन्स टू एमटी म्हणजे अजून किती किलोमीटर जाऊ शकता तुम्ही. आता ह्याचा फ्युएल गेजचा प्रॉब्लेम सुरू आहे त्याच्यामुळे हे दाखवत नाही. ओके, ते फ्युएल गेजचं काय सीन आहे ते जरा सांगा की जरा एक्सप्लेन थोडं. फ्युएल गेज माझ्या गाडीचा खराब झालाय. 1-1.5 वर्षातच मला तो प्रॉब्लेम यायला लागला हळूहळू. म्हणजे सगळ्या रेडर्सला येतोय का हा प्रॉब्लेम का फक्त आता तुमच्या आला? माहित नाही पण माझ्या गाडीला तर प्रॉब्लेम आला. आलाय. हो. ओके, फ्युएल गेजचा म्हणजे की बाबा ते पेट्रोल आहे बट ते दाखवत नाहीये. ओके, हॉर्न कसा आहे गाडीचं ते दाखवा एकदा वाजून. हॉर्न पण ओके आहे गाडीचा. अजून एकदा हो मित्रांनो, तुम्हाला एकदा आम्ही हॉर्न वाजून दाखवलेला आहे गाडीचा. टीव्हीएस रेडरचा हॉर्न कसा आहे तुम्हाला कसं वाटतो हॉर्न त्याचा? म्हणजे ठीकठाक वाटतो, मोठा वाटतो, छोटा वाटतो? नाही, ओके आहे. ओके, पाहिजे मनानं ओके. हा जेवढा सफिशियंट आहे. हो. ओके. आणि मग तुम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा रेड कलरची का घेतली? अजून की कोणते कोणते कलर होते जेव्हा? ब्ल्यू होता याच्यामध्ये, रेड होता. पण मला घेतानाच मी ठरवलं की रेडच घ्यायची आपल्याला. रेडच घ्यायची त्यामुळे रेडच घेतली. मी दुसरी जरी गाडी घेतली तर रेडच घेतली असते. ओके, सो पुढे जाऊया आणि इंडिकेटर्स बद्दल थोडंसं बघूया. हे गाडी जेव्हा तुम्ही घेतली तेव्हा हॅलोजन इंडिकेटर्स होते बरोबर? तुम्हाला काय वाटतं हॅलोजन असो का एलईडी असो? हॅलोजनच ओके आहेत. एलईडी पेक्षा एलईडी ठीक आहे, अपडेट होते पण गरज नाही वाटत. त्या मॉडेलनुसार ते सूट पण व्हायला पाहिजे. सूट व्हायला पाहिजे. ते आहे सूट होते याला. होते. ओके संदीप भाई, आता आपल्याला थोडासा एक पॉईंट राहिलाय मगाशी ब्रेकचा पॉईंट. म्हणजे आपल्या गाडीचे जे ब्रेक आहेत सिंगल डिस्क आहे आपली मला वाटतं बरोबर? समोर डिस्क आहे, माग आपला ड्रम ब्रेक आहे बरोबर? माझी पण सेमच आहे सिंगल डिस्क वाली. सो आपल्याला कसं आहे ब्रेक कसा आहे आपलं रिलायबल आहे म्हणजे भरोसेमंद? ब्रेक रिलायबल आहे, भरोसेमंद आहे. तुम्ही टॉप स्पीडला जरी असलं तरी ब्रेकिंग इतकं चांगलं आहे की कंट्रोलिंग खूप छान आहे. गाडी कंट्रोल होते, सेफ असतं, परफेक्ट कंट्रोल होते गाडी. ओके, म्हणजे सेफ चांगला आहे गाडी. चांगलं तर गाड्यांपेक्षा मी कंपेअर केलं ना 120च्या स्पीडला जरी तुम्ही असला आणि अचानक तुम्हाला सडन ब्रेकिंग करायचं तरी सुद्धा गाडी एकदम इझिली थांबते. स्किडिंग वगैरे होत नाही, कंट्रोल एकदम छान होत आहे. ओके, चांगला आहे गाडी. सो मित्रांनो, ब्रेक बद्दल तुम्हाला एक आयडिया भेटलेली आहे की ब्रेकिंग एकदम चांगलं आहे. म्हणजे रिव्ह्यू तर चांगला आहे ओनरशिप रिव्ह्यू ब्रेक बद्दल. मित्रांनो, आपला जो ओनरशिप रिव्ह्यू व्हिडिओ जो आहे टीव्हीएस रेडर बद्दल तो आता इथे संपत आलेला आहे. आणि मला वाटते बऱ्याच गोष्टींचा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. संदीप भाऊकडून त्याचे आपण आन्सर घेतलेले आहेत. आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला ते बघत राहा. आणि संदीप भाईला पण थँक्यू म्हणू टाइम काढून आपल्याला व्हिडिओमध्ये येण्यासाठी. बाकी कसं वाटलं संदीप भाऊ तुम्हाला व्हिडिओमध्ये येऊन? आमचं छान वाटलं. ते आमचं खूप दिवसापासून चाललेलं आहे प्लॅन, पण ते दोघांचं आमचं टाइम मॅच होत नव्हतं. एक दिवस म्हटलं आज करूनच टाकू. सो मित्रांनो, तोच विषय झाला की म्हणजे बऱ्याच महिन्यापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं पण त्यामुळं जरा थोडंसं आमचं लांबलं. पण आज फायनली आम्ही व्हिडिओ बनवला. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गाडीच्या ओनरशिप रिव्ह्यू सोबत. ठीक आहे, धन्यवाद.